पूर्व मंत्री अनिल देशमुख दिनांक 29 नवंबर को शरद पवार की राष्ट्रवादी पार्टी के 5 दिसंबर के किसान जन आक्रोश मोर्चे की व्यापक तैयारी के लिए अमरावती पधारे। दोपहर 1 बजे मराठी पत्रकार परिषद में आयोजित पत्र परिषद में उन्होंने सविस्तर जानकारी दी। किसान आक्रोश मोर्चे के लिए प्रदेश उपाध्यक्ष गणेश राय, सचिव भास्कर राव डकरे, अध्यक्ष सुनील बहाडे, प्राध्यापक हेमंत देशमुख, संगीता ठाकरे, एडवोकेट धनंजय तोटे, विनेश आड़तिया, रोशन कडू, मंगेश भटकर, शुभम शेगोकार कार्यरत रहेंगे। आगामी 5 दिसंबर को स्थानीय नेहरू मैदान में भव्य ट्रैक्टर मोर्चा निकाला जाएगा। समाचार संकलन अशोक भाई जोशी। इलेक्ट्रॉनिकच्या सहकार्य त्याचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्याबरोबर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष, त्याबरोबर आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। सर्वात महत्त्वाचा आज महाराष्ट्रासमोर जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे अवकाळी पावसाचा प्रश्न आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालं, मोठ्या प्रमाणात कापूस जो शेतात होता तो ओला झाल्याने त्याची कापसाची प्रत खराब झाली, वाशिम भागात हळद होते त्याचं नुकसान झालं, अनेक पिकाचं नुकसान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये झालं। आणि अशा प्रकारचे मोठं संकट एकाएक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर परत आल्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे। आणि अशा या परिस्थितीत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे त्यांनी त्यांना प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर फिरत। अशा या कठीण परिस्थितीमध्ये लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेऊन मदतीचा हात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देणं हे अतिशय गरजेचं आहे। अनेक जिल्ह्यामध्ये कसं आहे की मागच्या वेळेस खरीप पिकाच्या वेळेस जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं त्याचे सुद्धा पैसे आतापर्यंत मिळाले नाही। म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे शेतकऱ्यांच्या विरोधी असे सरकार आहे। कापसाच्या भावाच्या बाबतीतची परिस्थिती आपल्याला माहित आहे। आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होतो, सोयाबीन होतो। कापसाची परिस्थिती आहे आज आपण पाहिलं तर 7,200च्या वरती कापसाला भाव। मागच्या वर्षी जो शेतकऱ्यांनी तो कापूस पिकवला तो अजूनही 25% शेतकऱ्यांनी घरात ठेवलाय की भाव वाढतील। पण मागच्या वर्षी सुद्धा या भारतीय जनता पार्टी या सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही आणि या वर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायची त्यांना गरज वाटत नाही। आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस आम्ही 13,000 पर्यंत त्यांना कापसाला भाव दिले होते। त्याच्यामुळे या सरकारने कापसाच्या बाबतीत विचार करायला पाहिजे। सोयाबीनची परिस्थिती सुद्धा आपल्याला कल्पना आहे। मला अजूनही आठवतं 2013ला जे आज कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे पाशा पटेल त्यांनी आणि त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2013 मध्ये एक मोर्चा काढला होता शेतकरी दिंडी आणि त्या शेतकरी दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मागणी केली होती की सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। हे सरकार सोयाबीनकडे लक्ष द्यायला तयार नाही। अशा पद्धतीची मागणी टाळ वाजवत देवेंद्र फडणवीस टाळ वाजवत होते आणि पाशा पटेल टाळ वाजवत होते। अशा टाळ वाजवत त्यांनी अशा पद्धतीची मागणी केली।